आज 18 ऑक्टोबर आहे. शेवटचा पाऊस 2 ऑक्टोबरला 105 मिलीमीटर झालेला होता. आणि आता हे इथं दिसतंय जशी ज्या पद्धतीनं भरपूर आंब्याला फूट आलेली आहे, उत्तम पद्धतीनं फूट आलेली आहे आणि ही सार्वत्रिक आहे. म्हणजे संपूर्ण बागेत अगदी मोठ्या बागेला सुद्धा छोट्या बागेला सर्वत्र आलेले आहे. मग आता आपल्याला नेहमीप्रमाणे असं वाटतं की पाणी दिलं का फूट आली, खत दिलं का फूट आली, किंवा असं अनेक कारणं. परंतु ॲक्च्युली आपण नेहमी म्हणतो की निसर्ग हा स्वयंपूर्ण, स्वयंपोषी, स्वयंविकासी आहे, त्याचं प्रत्येक गोष्टीचं प्लॅनिंग आहे. परंतु आपण मात्र त्याचं सार्वत्रिकरण करतो की खत दिलं, पाणी दिलं, औषध मारलं की त्याला ते चालतं आहे, फूट आली पाहिजे किंवा. परंतु आता जेव्हा पहिला पाऊस समजा 24 जूनला झाला होता, त्यानंतर जुलैमध्येही चांगला 178 मिलीमीटर पाऊस झाला, नंतर सप्टेंबरमध्ये 182 मिलीमीटर झाला. पण ह्याच्या अगोदर जे पावसानंतर असे मोठ्या प्रमाणात सार्वत्रिक फूट आलेली नाही आणि येतही नाही. आता आम्हाला इतक्या वर्षाचा अनुभव आहे. मग आता पाणी दिल्यावरच फक्त फूट येते का? तर नाही. तर त्याचा जो एक मोसम आहे प्रत्येक गोष्टीचा, कधी वाढ करायची, कधी फुलं द्यायची, याचं एक नैसर्गिक चक्र असतं. त्या पद्धतीनं आता आम्ही पाहतो की ऑक्टोबरमध्ये अशी एक फूट येतेच आणि नंतर फेब्रुवारीमध्ये साधारणतः फ्लॉवरिंग चालू होतं. म्हणजे अगोदरच्या पावसाच्या पाण्यानं तेवढी फूट येत नाही. आता नंतर मात्र पाऊस पडून गेल्यानंतर फूट येते. म्हणजे मोसम हा एक पार्ट असतो त्यात तुमच्या विभागातला, हवामान त्याप्रमाणे त्याचं आणि त्या झाडाचं स्वतःचं एक वाढीचं चक्र असतं. त्यानंतर आणखी काय असतं, त्यानंतर मग त्याला आता हे पाणी, त्यानंतर त्याला काय असतं की त्यानंतर त्या स्वतःच्या झाडाची सुद्धा एक काहीतरी परिस्थिती असते. समजा ते झाड काही अडचणीत असेल तर ते त्यावेळेस वेगळ्या पद्धतीनं वागेल. त्याच वेळेस तुमच्या सॉईल कंडिशन ह्यासुद्धा आहेत. आता इथं पहा, हे तसं ह्या मोठ्या झाडाच्या मानानं हे छोटं झाड आहे, तरीसुद्धा ह्याला चांगली फूट आलेली आहे. त्याच वेळेस इथं शेजारीच दुसरं झाड आहे. आता मगाशी आपण पाहिलं त्याच्यापेक्षा हे मोठं झाड आहे, परंतु ह्याला मात्र अजूनही फूट फारशी आलेली नाही. आत्ता ही थोडीशी सुरू झाली 2 ठिकाणी, पण बाकी अजून नाही आली. मग तसं प्रत्येक काही झाडं अशी असतील त्या बाजूला आहेत की ज्यांना नाहीच, अजूनसुद्धा फूट नाही आहे. म्हणजे काय की वातावरण, जमीन ही जरी सगळ्या बाकीच्या गोष्टी कॉमन असल्या तरी त्या झाडाचं स्वतःचं सुद्धा एक काहीतरी प्रोग्रॅमिंग आहे. मग आता इतकं सर्व आपण शेतकरी म्हणून एवढ्या सर्व बाबींचा अभ्यास करू शकतो का? मी तर नेहमीच म्हणत असतो की मानवी बुद्धिमत्तेच्या बाहेर आहे हे सगळं. इतकं प्रत्येक गोष्ट आपण स्वतःच प्लॅनिंग करून करणे हे बऱ्याचदा अशक्य असतं आणि आपण मात्र त्याचं सरळ साधं सोपं समीकरण तयार करून आपण करत असतो. परंतु जो बेस्ट परफॉर्मन्स जो असतो तो मात्र निसर्ग पूर्णपणे सांभाळला तरच शक्य असतं. आता आपण आपल्या विशेषतः हेच आपल्या आयुष्यात कुठं करतो तर आपल्या जेव्हा लहान मुलांचं आपण संगोपन करतो त्याचं, तेव्हा त्याला लहानपणी शाळेत घालायचं आहे, त्याला संगीत शिकवायचं आहे, त्याला काही प्लेयर करायचं आहे, असे वेगवेगळे सगळ्या गोष्टीचा त्याच्यावर मारा करत असतो. परंतु मग ह्या सगळ्या सिस्टीममधनं तयार झालेला जो काही मुलगा असतो, युवक असतो, तो चांगला परफॉर्मन्स देतो. परंतु आता हे आपल्याला मात्र नक्कीच अनुभव म्हणजे आपण मान्य करू शकतो की बेस्ट परफॉर्मन्स जर आपल्याला हवा असेल तर तो त्या मुलाला ज्या क्षेत्रात ज्याची आवड आहे त्या क्षेत्रात किंवा त्या पद्धतीचं त्याला वातावरण मिळालं तरच ते बेस्ट परफॉर्मन्स देतो. परंतु तसंच ह्या वनस्पतीला देखील बेस्ट परफॉर्मन्स देण्यासाठी त्याला त्याच्या पद्धतीनं काम करू दिलं पाहिजे. आपला माणसाचा विचाराचा टाईमस्पॅन फार म्हणजे किंवा कृतीचा आपला आयुष्याचा हा टाईमस्पॅन फार लहान आहे आणि निसर्गाचा टाईमस्पॅन हा फार मोठा आहे, कमीत कमी 100 वर्ष. त्याच्यापेक्षा छोटी ती गणितं मोजत नाही. मग आता ही झाडं असतील ही झाडं पुढचे 100, 150 वर्ष, 200 वर्ष हे उत्पादनक्षम होणार आहे.
तेव्हा उत्पादनक्षम अशा पद्धतीनं होण्यासाठी मग आज त्याला ज्या वेगानं वाढ करायला हवी तो वेग ठरवेल. त्यावेळेस तो स्वतः काय बाबा मला कुठल्या वेगानं वाढ केली तर माझं हे मला पुढचं जे गोल आहे ते अचीव होईल. परंतु आपण मात्र काय की यावर्षी आंबा लावला, मला दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी मला फळ आलंच पाहिजे, अशा पद्धतीनं आपण त्याला खत पाणी औषधं करून जे वाढ देतो. त्यामुळं असा जो त्याच्या प्रोग्रॅममध्ये आपण जो काही डिस्टर्बन्स करतो त्यामुळे अशी फोफशी झाडं तयार होतात. आता जूनमध्ये फूट आली तर आपण किंवा खत टाकून फूट आली तर मग त्या फुटीवर वातावरण व्यवस्थित नसतं म्हणून कीड रोग येते म्हणून आपण मग त्याला लगेच बुरशीनाशक कीटकनाशक फवारणीचे द्यायचा प्रयत्न करतो. किंवा जूनमध्ये पाऊस नसेल तर त्याला पाणी देऊन खत पाणी देऊन वाढ करायचा प्रयत्न करतो. तेव्हा त्याच्यावर मग जे काही बुरशीनाशक कीटकनाशकाची गरज निर्माण झाली त्यामुळे ते बुरशीनाशक कीटकनाशक मारल्यामुळं जे जमिनीतली सॉईल मायक्रोबायोलॉजी बिघडणार होती ती बिघडली. म्हणजे असे एक बाटलीतला झोपलेला तो जीन असतो, बाटलीत बंद कैद करून ठेवला, तो आपण एकदा बाहेर काढला का तो जीन जसं सारखं काम मागतो तसं आपल्याला शेतीत सातत्यानं काम करायची गरज निर्माण. परंतु निसर्गाची यंत्रणा काय आहे की ज्याला जन्म दिला आहे त्याच्या खाण्यापिण्याची सगळी सोय अगोदरच करून ठेवलेली आहे. आता हे आंब्याचं झाड मोठं झाल्यानंतर ही जी काही फळं देणार आहे ते मला फळं खायला मिळावी म्हणून किंवा मला पैसे मिळावेत मी शेतकरी आहे म्हणून करत नाही. निसर्गात प्रत्येक सजीवाच्या जन्माचा उद्देशच काय आहे तर पुढची पिढी सशक्त तयार. त्यामुळे हे आंबा जे फळ देतं ते फळ त्याची आंब्याची कोय कुठेतरी पडावी. ते फळं खूप अट्रॅक्टिव्ह आहे, खूप चविष्ट आहे, गोड आहे, त्यामुळे मी ते खावं किंवा बाकी पशूंनी खावे आणि त्याची कोय कुठेतरी पडावी आणि ती कोय रोजावी, ह्या मूळ उद्देशानं ते देत असतं. त्यामुळं मग ती जास्तीत जास्त वर्ष कसं देता येईल ते समजा 200 वर्ष झालं तर 200 वर्षात हे झाड किती कोया देईल, आंबे देईल आणि तेवढे त्याची संतती वाढेल. त्यामुळं आपण मात्र त्याला लगेचच उद्या दे म्हणजे पुढच्या वर्षी दे त्याच्या अगोदर घेऊन त्याचं जे हे असं मोठ्या प्रमाणात जे आयुष्य आहे ते कमी करत असतो. आणि त्यामुळं अंतिमतः ते त्याला म्हणजे निसर्गाचं जे काही प्लॅनिंग आहे ह्या प्लॅनिंगमध्ये हे बसत नाही. त्यामुळं मग आपल्याला जे सगळं आपोआप होणार होतं ते आपल्याला मात्र स्वतःच प्रत्येक गोष्ट करावं लागते आणि तो बाहेर आलेला जीन सातत्यानं कामं मागत राहतं. मग सातत्यानं कामं मागत राहतं, मग सातत्यानं आपले खर्च वाढत जातात, सातत्यानं कष्ट वाढत जातं आणि मग ते त्याला इकॉनॉमिक्स बसत नाही. पण आता आमच्यापुरतं गेल्या वर्षी आमच्या त्या मोठ्या बागेतसुद्धा जेव्हा संपूर्णपणे फ्लॉवरिंग जॅसिड्समुळे गळून गेलं तरी देखील आम्ही त्याला काही केलं नाही. पण आमचा मूळ प्रोडक्शन कॉस्ट अत्यंत कमी असल्यामुळं आम्हाला तरीसुद्धा गेल्या वर्षी एकरी 50,000 रुपये हा निव्वळ नफा राहिला. आता जेव्हा 80% नुकसान होतं आहे तेव्हासुद्धा जर 50,000 रुपये एकरी प्रॉफिट राहत असेल निव्वळ नफा तर ती फार चांगली कंडिशन आहे. आणि आता गेल्या वर्षी म्हणजे यावर्षी जो काही पावसाळ्यात स्ट्रेसफुल कंडिशन आली, जून जेव्हा आंबा पिकणार होता तेव्हा पाऊस पडला नाही आणि त्यामुळं ज्या आंब्याच्या कोया उगवणार नव्हत्या ह्या सर्व गोष्टीचा विचार करून त्या झाडानं ते उत्पन्न दिलं नाही. परंतु जी झाडाला जी काही गेल्या वर्षीची शक्ती शिल्लक राहिली तर यावर्षी सरळ साधी गोष्ट आहे की यावर्षी ते विनासायास अत्यंत मोठ्या प्रमाणात उत्पादन देईल. गेल्या वर्षी जर आपण त्याला प्रोटेक्शन देऊन काही वाचवायचा प्रयत्न केला असता तर झाड थोडं अशक्त झालं असतं आणि यावर्षी ही पुन्हा जर फ्लॉवरिंग घ्यायचं म्हणलं किंवा फळ घ्यायचं म्हणलं तर त्याला परत स्प्रेइंगची गरज निर्माण झाली असती. आणि असं हे कुबड्या देऊन किंवा सातत्यानं कामं करून आपण ही सगळी सिस्टीम बिघडवत असतो. आता गेल्या वर्षी ज्यावेळेस आपल्या बागेतलं 8 एकराच्या बागेतलं आंब्याचं उत्पादन अत्यंत कमी आलं, परंतु त्याच वेळेस माझ्याकडे जे जुनं एक झाड आहे आता इथं दाखवतो. आता हे जे आंब्याचं झाड आहे आपलं ह्याचं वय 20 वर्ष आहे. मग गेल्या वर्षी जेव्हा बागेत आपल्याला प्रॉब्लेम आले मोठ्या प्रमाणात 20% फार तर उत्पादन आलं, परंतु त्याच वेळेस ह्या झाडाला मात्र गेल्या वर्षी 100 किलो आंबे निघाले. मग आता इथं असं का झालं इतके दिवस माझ्या लक्षात आलं नव्हतं, आता इथं उभारल्यानंतर एकदम लक्षात आलं. तर ह्या झाडाचं वय हे 20 वर्ष आहे. म्हणजे जे काही स्ट्रेसफुल कंडिशन्स बाकीच्या जे काही येण्यासारख्या होत्या संभाव्य याला तो स्ट्रेस वगैरे हँडल करण्याची परिस्थिती होती. त्यामुळं याला
गेल्या वर्षीही उत्पादन आलं असं दिसतंय. त्यामुळं झाडाचं वय हा सुद्धा फॅक्टर महत्त्वाचा असतो आणि तो मग मुळातच त्याचं प्लॅनिंग जर 200 वर्षाचं आहे आणि आपण मात्र ते फार डिस्टर्ब करून कमी जास्त करतो, तेव्हा आपल्याकडे जे मग अनेक प्रॉब्लेम्स निर्माण होतात आणि त्याची उत्तरं आपल्याला शोधावी लागतात. ते करावं लागतं. त्याची खरं तर आपण नैसर्गिक पद्धतीने गेलो, त्याच्या पद्धतीने त्याला वाढ करू दिली तर ते मात्र आपोआप होणार असतंच. हे नैसर्गिकरित्या उगवलेले एक चंदनाचं झाड आहे. अशी आमच्या शेतात बरीच झाडं आहेत. तर याला पाहू शकतो की आपण ह्याला भरपूर फळं लागलेली आहेत. ही फळं सर्व काळी दिसत आहेत, ही फळं लागलेली आहेत. आता ही फळं हे पक्षी खातात आणि ते पक्षीच्या विष्ठामधून सर्व संपूर्ण शेतात जिथे जिथे ते बसतात तिथं पडतात आणि अशी सीताफळ आणि चंदन ह्याच्या बिया सर्वत्र पक्षी टाकत असतात आणि आमच्या शेतात आम्हाला लक्षात येते की दरवर्षी 5-50 झाडं नवीन छोटी रोपं चंदनाची सीताफळाची आपोआप उगवतात. त्यामुळे निसर्ग हा त्याला जर पूर्णपणे आपण स्वातंत्र्य दिलं तर तो त्याच्या पद्धतीनं काम करतच असतो की ते सर्वत्र सृष्टीचं सृजन करण्याचं काम करत असतात. आमच्याकडे काही सागवानची देखील झाडं आहेत. आता सागवानच्या बिया पक्षी खातात का नाही मला माहीत नाही, परंतु सागवानसुद्धा आमच्याकडं आपोआप उगवताना दिसत आहे. त्यामुळं आपण जर निसर्गाला काम करू दिलं तर आपल्याला प्रत्यक्षात फारशी कामं करण्याची गरज नाही. त्याची फक्त फळं तोडण्याची एवढंच काम आपल्याकडं आहे. आणि मग अशा पद्धतीनं आपल्याला फुकावका म्हणतात तसं की आयुष्यात आत्मिक उन्नयनसुद्धा करण्यासाठी भरपूर वेळ राहील आणि एक सुखी समाधानी आयुष्य, पृथ्वीवरच स्वर्ग, रिगेनिंग द पॅराडाईज लॉस्ट असं जे फुकावका म्हणायचे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला घेता येईल.